छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात लढत झाली. पूर्वार्धात दोन्ही गोल क्षेत्रात चेंडू फिरता राहिला. मध्यंतराला 2 मिनिटं बाकी असताना शिवाजी तरुण मंडळाच्या बसंता सिंग यानं मैदानी गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत हा सामना 1-0 असा राहिला. उत्तरार्धात शिवाजीच्या निखिल कदम, इंद्रजित चौगुले, सौरभ ढाले, सिद्धेश साळोखे या खेळाडूंनी वेगवान चढाया केल्या. 54व्या मिनिटाला शिवाजीच्या बसंता सिंग यानं दुसरा गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. मेन्थई यानं 59व्या मिनिटाला मैदानी गोल केल्यानं शिवाजी तरुण मंडळाची 3-0 अशी भक्कम आघाडी झाली. 73व्या मिनिटाला बसंता सिंग यानं चौथा गोल केला. फुलेवाडीच्या विराट साळोखे, विनायक पाटील, आदित्य साळोखे, अथर्व सावंत यांनी शिवाजीच्या गोलची परतफेड करण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले. शिवाजी तरुण मंडळानं हा सामना 4-0 अशा गोलफरकानं जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला. या सामन्यात शिवाजीचा बसंता सिंग हा सामनावीरचा मानकरी ठरला. दुसऱ्या सामन्यात खंडोबा तालीम संघानं 3-2 गोलनी संध्यामठ तरुण मंडळाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. खंडोबाचा संकेत मेढे सामनावीर ठरला. उद्या शुक्रवारी बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सकाळी 8 वाजता तर दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगर स्पोर्ट्स यांच्यात सायंकाळी 4 वाजता लढत होणार आहे.